भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने एक शंका ह्या ठिकाणी केली होती आणि ती शंका आपण काल त्या ठिकाणी पाहिली होती. की काय शंका होती की अर्जुन त्या ठिकाणी सांगतोय, देवा, हा तुम्ही जो योग या ठिकाणी सांगितला, पण तो योग प्राप्त करून घेण्याकरता मनाची स्थिरता असणं फार गरजेचं आहे. त्या मनाच्या स्थिरतेकरता भगवंतांनी परत एक समाधान केलं की ज्या ठिकाणी वैराग्य, अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी, युक्तीची कळसणी वगैरे जर असेल, तर अशा प्रकारे तो साधक त्या आपल्या मनाला आणि स्वाधन करून घेऊन अशा प्रकारचा हा योग प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु हा योग प्राप्त करून घेऊ शकतो, परंतु ह्या योगाच्या मार्गाने चालत असताना अंतःकरणामध्ये श्रद्धा जी आहे ती अगदी भारदस्त स्वरूपाची जरी असेल, परंतु त्याचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडले. मग याची काय अवस्था होती? याची अवस्था ते आकाशामध्ये असणारे ढग, ते जसे निराधार त्या ठिकाणी असतात, अशा निराधार ढगाप्रमाणे त्याची अवस्था त्या ठिकाणी काय होते का? किंवा मग त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो का, संसार प्राप्त होतो का, ह्या दोन्हीपैकी काहीच प्राप्त होत नाही? नक्की काय त्याची अवस्था होती? असं अर्जुनाने त्या ठिकाणी शंका केल्याच्या नंतर भगवंतांनी त्याचं कालपासून समाधान करायला सुरुवात केली. भगवान म्हणू लागले, श्री भगवान वाच, पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृचित दुर्गती तात गच्छती. म्हणजे गीतामध्ये म्हटलं की न या लोके न त्या लोके नाश तो पावतो कधी, शुभकारी कोणी बापा दुर्गतीस न जात असे. तो ह्या लोकामध्ये किंवा परलोकामध्ये त्याचा कधीही त्या ठिकाणी नाश होत नाही. का बरं नाश होत नाही? कारण शुभ कर्म कोणी बापा दुर्गतीस न जात असे. आणि जे वेदविहित असणारं आणि शुभ असणारं कर्म करतो बापाना, मग अर्जुना, तो कधी अशा दुर्गतीला, वाईट गतीला, अन्यगतीला जाईल का? तर जाणार नाही. त्याच्यावरती समाधान करताना माऊली समाधान करतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणते पार्था, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला म्हणू लागले, जया मोक्ष सुखी असता. अरे, ज्याला खरं मोक्ष सुख आणि प्राप्त करून घ्यायचे असे अंतःकरणामध्ये बळकट असणारे श्रद्धा असता, भाव असताना त्या असणाऱ्या साधकाला मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? आणि मोक्षा वाचून अन्य त्याला कोणती गती होईल का? काहीच गती होणार नाही. पर येतुले ह्याची एक घडे. पण काय करावं? परी म्हणजे पण शब्द घातला, पण शब्द आला की मागचं सर्व काय सगळं नाहीसं होऊन जातं. मग येतुले एक घडे, पण एवढं एक घडू शकतं म्हणे काय? जे माझारे विसावे लागे आणि मध्ये त्याला त्या ठिकाणी थांबावं लागतं. कसं थांबावं लागतं? जसं एखाद्या गंतव्यस्थानावरती आपण जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या गंतव्याला गाठायचं होतं, परंतु तो काय झाला, पुढच्या वेळेमध्ये येणारच आहे. त्याचं जे प्रयत्न आहे ते प्रयत्न सावकाश स्वरूपाचे होते. म्हणजे काय, म्हातारा झाल्याच्या नंतर पारमार्थच करायचं आहे, करता येईल पारमार्थ, करता येईल असं जो म्हणतोय की नाही. उलट संतांनी काय नियम केला, अरे बाबा, जे उद्या करायचं ते आज कर आणि आज करायचं ते आत्ताच कर. म्हणजे एवढं त्या ठिकाणी गतीनं आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून त्याचं काय झालं की प्रयत्न मात्र कमी पडले. मग काय करावं लागलं, जे माझारे विसावे लागले, कारण मग त्याला मध्येच विसावा घ्यावा लागतो. बरं, विसावा घेतल्याच्या नंतर मग तो विसावा तरी कसा असतो? तसं तुकोबराय म्हणतात की नाही, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. म्हणजे जसं तुकोबरायांना जसं तिथं विसावा वाटतो, तसं तुकोबरायांना जे सुख वाटतं त्या ठिकाणी, तसं सुख याला ह्या ठिकाणी वाटत नाही का? तेही पर्यायीने सुरवाडे जो देवा नाही. पण त्या विसाव्यामध्ये तेही त्या विसाव्यात पण आयसेनी अशा प्रकारचं सुरवाडे सुख असतं की जे सुख जो देवा नाही, अशा प्रकारचं सुरवाडे जे सुख ते मात्र कधी देवाला सुद्धा आणि स्वप्नात सुद्धा कधी मिळणार नाही.
ते सुख त्यांना त्या ठिकाणी भोगावं लागतं. देवाला सुख भोगायचं म्हणजे त्या देवांना सुख भोगायचं म्हणजे तिथं स्वर्गात जावं लागतं. स्वर्गात गेल्याच्या नंतर ते दिव्य अमृत वगैरे ते घ्यावं लागतं. मग काहीतरी त्यांना सुखाची अनुभूती येत असते. तसं याला काही घ्यावं लागतं का? याला काहीच घ्यावं लागत नाही. मग याचं सुख कसं आहे? त्या सर्व विषयाच्या निरपेक्ष असणारं विलक्षण स्वरूपाचं याला ह्या ठिकाणी सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं. पुढं माऊली म्हणतात, एरवी अभ्यासाचा उचलता पावला जरी चालता तर दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. पण खरं जर याने काय केलं असतं, अभ्यासाचा उचलता पावले जरी चालता आणि चांगला अभ्यास रूपी उचलता पाऊल टाकून जर तो त्या ठिकाणी चालू लागला असता, थोडक्यात जसं एखाद्या गंतव्यस्थानाला जर गाठायचं असेल तर आपण स्वाभाविक म्हणतो, चला आता उशीर होऊ लागलाय, आता जरा उचलतं पाऊल घ्या, आता काही वेळ घालवू नका. मग उचलतं पाऊल घेऊन आणि हातामध्ये वेळ पाहून. हा बोला. काल पण मी ह्या ओव्या वाचत होते तेव्हा मला हा अभंग तुकारामाचा इथं तुकाराम महाराजांचा म्हणजे प्रमाण ओव्यांनाच समान वाटला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेळ. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी म्हणजे काय? आता थोडं आयुष्य जरी हाताला राहिलं असेल तरी पण बाबा हाच उपदेश करू नका नाश आयुष्याचा नाश करो. जीवाचा म्हटलं का त्याने? जीवाचं नाही म्हटलं. जीवाचा काय नाश व्हायचं काही कारण नाही. पण आयुष्य गेलं ना, आयुष्यरूपी भानू सूर्य मावळला का नाही, मग आता पुढचं त्याचं गंतव्यस्थान त्याला गाठता येईल का? मग घ्यावाच लागेल विसावा. मग करा फार काय शिकवावे. करा ना, तुम्हाला फार काय शिकवायची गरज आहे का? तुम्ही सगळे सुज्ञ लोक त्या ठिकाणी आहे. इतरांना मात्र ते काय वावगी घस मग घसघस करावं लागायचे. बा तुम्हाला काय करायची गरज आहे का? तेवढी मात्र त्या ठिकाणी करू नका. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, आता पुढं व्यापार वगैरे येणार आहे त्या सगळ्या गोष्टी. मग ते आता हा अभंग परत आता पुढं मला आठवण करून द्या, मग तिथं बोलते ना आपण त्या व्यापाराच्या विषयी. असो म्हणून अशा पद्धतीनं त्याने जर हा अभ्यासरूपी आणि उचलतं पाऊल घेऊन आणि जर चालू लागला असता तर तर दिवस कोणता? तर मोक्ष सिद्धी हे त्याचं गंतव्यस्थान ठिकाण आहे. आणि तो दिवसा आहे की नाही, दिवसा म्हणजे त्या असणाऱ्या स्वरूपापर्यंत काय आहे, सोहम सिद्धी ते मोक्ष स्वरूपाला काय आहे, जाऊन प्राप्त झाला असता. हा दिवस तिथं लावता येतो किंवा मग दिवस आयुष्य रूपाने पण लावता येतो, अनेक अर्थाने घेता येतो आहे का नाही. किंवा आपण जसं म्हणतो की नाही, धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा काय गेला, शीन गेला असं म्हणतो. किंवा बरेच असं ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे अभंग पाहायला मिळतात. आपल्याला जसे लावते तशा पद्धतीने लावून घ्या. म्हणजे दिवसाआधी म्हणजे आयुष्यरूपी हेच दिवस घ्या आणि दिवस मावळ्याच्या आधी हा गंतव्य स्थानावरती मोक्ष सिद्धीला त्या ठिकाणी जाऊन पोहोचला पण असता. पण अभ्यासाचा उचलता पाऊल आणि न घेतल्यामुळं अशी त्याची अवस्था झाली. बरं असू द्या परी, पण ते तुला वेगू नव्हेचे आणि त्या अभ्यासरूपी पावलाला तितका वेग होता का? तितका वेग नव्हता. मी आजही पण काही काही महात्म्यांचं असं ऐकलं, ते स्वामीजी सांगत होते, ते स्वामीजींचं सकाळी स्वप्न पडलं. काय माहिती मला कसं काय उशीर झाला. ते स्वामीजी स्वप्नामध्ये आले होते. ते पाठ घेत होते आणि त्याला शिकवणारे एक स्वामीजी होते. त्याच्यामुळं काय माहिती बाबा मला आज उशीरच झाला आणि मी सकाळी बघितलं घड्याळामध्ये. मग तिथून पुढं मग सगळं बाकीच्या गोष्टी उरकून मग झाले 10-15 मिनटं. बरोबर 5ला उठलो आणि 5 वाजून 15 मिनटात इथं येऊन थांबलो. मग झालं ते स्वामीजी स्वप्नात आले होते आज. काय योगायोग असेल काय माहीत नाही. स्वप्न कधी पडू नये माणसाला. स्वप्न पडणं म्हणजे परत गुंतागुंती असते. पण साधू संत जर स्वप्नात येत असेल ना, तर ही गुंतागुंती पण चांगली आहे. मग हे चांगले मग काय नाही. पण भ्रम नसला पाहिजे जीवनाला. मग ते जीवनमुक्ताचं जीवन असतं. मग तो विदेहामध्ये काय राहिला आणि या देहामध्ये काय राहिला, देहाचं विदेह भोगत अशी अवस्था त्याला होत असते. जाऊ दे, आता त्याच्यात जास्त वेळ नाही घालवायचा. परित्य तुला वेगू नव्हेचे, पण त्याला त्या अभ्यास करण्याकरता तेवढा वेग होता का? तेवढा वेग नव्हता. म्हणून विसावा तरी निकाची आणि त्याला म्हणून विश्रांती त्याला म्हणून विश्रांती कशी आहे, निकेची म्हणजे त्या ठिकाणी ठरलेलीच असते, खरीच त्या ठिकाणी असते. असं होऊ शकतं. पुढं बघा, पाठी मोक्ष तवतायशाची ठेवला असे आणि पाठी
नंतरचा त्याच्यानंतर म्हणजे कधी 20वा झाल्याच्या नंतर गाव थोडं जवळच राहिलं होतं आहे की नाही, पंढरपूर जवळच राहिलं होतं, पण उशीर झाला म्हणून पुढे जाता नाही आलं. हे जेवढीच अडचण आहे ना. मग त्याचं पंढरपूर काय कोणी उचलून घेऊन गेलं का? तुम्ही एखाद्या दिवशी लेट जर झाली तर पंढरपूर काय म्हणतो का आपण आज कालपर्यंत होतं, आज गेलं पंढरपूर. जत्रा येते जाते, पण देव मात्र जागेवरच असतो. एखादी जत्रा चुकली तर काय देव काय निघून जातो का कुठं? तुम्ही स्वाभाविक मनी म्हणतच राहता, एका जत्रेने काय देव म्हातारा होतो का? एक जत्रा चुकली तर देव काय कुठं जात नाही. तसं याचा मोक्ष कुठे गेलाय का? तो ठेवलेलाच आहे, तो हायच आहे त्याचा, तो काय दूर नाही. फक्त काय मध्ये विसावा मात्र पडला त्याला, एवढाच फक्त फरक पडला. असो, वाचच लोक. वाचू का? प्राप्य पुण्यकृता लोकान उष्वित्वा शाश्वती समा सुचिणा श्रीमंता गेहे योग भ्रष्टोभिजायते. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. वाचा अजून कोण? शोभाताई आहे, वाचा. शोभाताई हा वाचा. वाचते. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतांगेः योगभ्रष्टो विजायते. अजून कोणाला वाचायचं आहे का? बर. प्राप्य पुण्यकृतं लोका ऋषित्वा स्वाश्वती शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टो अभिजायते. पुण्य लोकात राहुनी तो योग भ्रष्ट संतत सतत करायचं. सुची धनवंताच्या घरी जन्मास येत असे. आता त्याचा मोक्ष तर त्या ठिकाणी आहेच आहे, पण विसावा मात्र त्याला घ्यावा लागला. आता त्याचा विसावा कसा आहे, त्या विसाव्याबद्दल आता विचार या ठिकाणी सुरू झाला. काय म्हणतात, आता त्याला योग भ्रष्ट असं नाव त्या ठिकाणी काय झालं, प्राप्त झालं. का योग भ्रष्ट त्याला नाव प्राप्त झालं? त्याचं कारण एवढंच आहे. आता त्याने साधन नाही केलं का? त्याने साधन केलं आणि साधन केलं, पण तो साध्यापर्यंत पोचला का? नाही पोचला. म्हणजे साधनापासून अशी साध्या गंतव्यस्थान किंवा त्याचं जे साध्य, त्या साध्य काय होतं, योग हे त्याचं साध्य होतं ना. पण त्या साध्यापासून तो काय झालेला आहे, वेगळा झाला. त्याच्यातून तो भ्रष्ट झाला, त्याच्यातून तो च्यूत झाला. म्हणजेच काय झाला, तो योगापासून भ्रष्ट झाला. म्हणून त्याला नाव काय पडलं, योग भ्रष्ट असं नाव पडलं. म्हणून साधू संतांना कधी कधी लोक योग भ्रष्ट असं म्हणतात. साधू संतांना कधीच योग भ्रष्ट असं म्हणायचं नसतं. साधू संत लीलाकारी पुरुष असतात. त्यांना योग भ्रष्ट म्हटलं तर त्यांना शिवी दिल्यासारखं होईल, त्याला दोष लागल्यासारखं होईल. आपल्यासारख्याला योग भ्रष्ट म्हटलं तर ठीक होऊ शकतं. मुद्दा लक्षात येतो तुमच्या ना. योग भ्रष्ट कोणाला म्हणायचं, जो आपल्या गंतव्यस्थानाला पोचला नाही पण मध्ये विसावा घेतोय, त्याला योग भ्रष्ट म्हणायचं. आणि जो गंतव्यस्थानाला पोचलेला आहे आणि त्याला अनुभव आलेला आहे आणि तो म्हणतोय माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेणं घोडी, पांडुरंगी मन रंगिले, गोविंदाचे गुणी दिले, असं ज्याला पूर्ण अनुभव आलेला आहे, त्याला आता कसं काय योगभ्रष्ट म्हणतील? त्याला नाही योगभ्रष्ट म्हणायचं. आपल्यासारख्याने यायचं जन्माला, मग तिथून पुढं हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. जसं आपण एक ओवी म्हणतो ते वा बघा, ते तयाचे अवयव सुखाचे कुंभ येर माणूसपणा ते भांबा लौकिक भागो. हाय का, कोणाला आठवते का ओवी? अशी ओवी बघा ना, पाहायला मिळते आपल्याला. ज्ञानोबरायांची ओवी आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, येर माणूसपणा ते भांबा लौकिक भागो. इथं एक असा अर्थ लक्षात घेता येईल की मागच्या ते चालते ज्ञानाचे बिंब असं जर म्हटले ना, म्हणजे मग त्याचं ज्ञान आहे त्याला. मग कसं झालं, थोडक्यात अशा अर्थाने घ्या की मागच्या जन्मामध्ये तरी पण अभ्यास कमी पडला ना, अभ्यास कमी पडला आणि म्हणून त्याला अशा प्रकारे काय या ठिकाणी गंतव्यस्थानाला प्राप्त होता आलं नाही. पण परत तो एक त्या ठिकाणी दिव्य भोग भोगून आल्याच्या नंतर मागचं त्याचं ज्ञान, मागचा त्याचा विचार तो मात्र अबाधित असतो की नाही.
बघा बरं जड भरत राजाकडं त्याचा विचार अबाधित होता ना, होताच. त्याला माहिती होतं नव्हतं की मागच्या जन्मामध्ये मी कुठं गुंतलो होतो आणि जन्म घेणे लागे वासरेच्या संगे. म्हणून त्याचं ज्ञान त्याचा विचार तो मात्र राहतो ना अबाधित. काही काही आता असं वाटतं, अहो काय या जन्मामध्ये काही साधना नाही, अनुष्ठान नाही, काही नाही, तरी पण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कशा काय कळाल्या. तर आपले दादा नेहमी सांगतात, अहो ते तुमचं राहिलं होतं, बाकीच्या गोष्टी राहिल्या होत्या म्हणून तुम्हाला यावं लागलं ह्या गोष्टी करण्याकरता. म्हणजेच काहीतरी आपलं शिल्लक राहिलं का मग ते आपण करायला येऊन आणि कधी काही काही लोक म्हणतात, अहो पार ह्या म्हातारपणामध्ये फार मर्थ करायची अक्कल आली, लवकर आली असते तर किती बरं झालं असतं. सुटलं कुठून होतं? जिथून सुटलं तिथूनच शाज लावलं जातं ना. शाज असं कुठून लागतं का? मधून कसं काय शाज लागत? अहो जिथं सुटलं होतं तिथूनच शाज लागत असतं. तशीच आपली गत होत असते. म्हणजेच काय, पूर्णत्वाला गेला नाही म्हणून त्या गंतव्य स्थानापासून तो भ्रष्ट झाला म्हणून त्याला योगभ्रष्ट असं त्या ठिकाणी म्हणायचं, असं माझं मत आहे. असो की पुण्य लोकात राहू नये आणि मग अशा पद्धतीनं तो काय करतो, त्या असणाऱ्या पुण्य लोकात राहतो. आता हे जे पुण्य लोक सांगितलं की नाही, हे पुण्य लोक म्हणजे काय, या ठिकाणी कर्म करायचं. पण कोणतं कर्म करायचं? शुभ कर्म त्या ठिकाणी करायचं. शुभ कर्म करायचं म्हणजे वेदविहित कर्म त्या ठिकाणी करायचं. जसं दुसऱ्याच अध्यायामध्ये बघा ओवे आलेले त्या ठिकाणी की त्याच्यामध्ये ते असणारे बुद्धिभ्रष्ट झालेले लोक आणि काय करतात, यज्ञाधिक वगैरे कर्म करतात. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगेजे मनोहर जगे. मग यज्ञ त्या ठिकाणी करायचे, पण किती यज्ञ करायचे त्या ठिकाणी यज्ञ सांगत आणि यज्ञाची पण एक मर्यादा त्या ठिकाणी सांगितली. तर असं आहे. जसं माऊली म्हणतात की नाही, लोक ना ते हा दुसऱ्या अध्यायातला क्रोधात भवती समूहात नाही समूहात नाही स्मृती नाही विभ्रमा. नाही नाही नाही, मागं जा मागं जा. मागं 3 श्लोक एकत्र आलेले, 3 एकत्र आलेले श्लोक आहे त्याच्यामध्ये पहा, तिथं मुद्दा आलेला आहे. मला पाठवतं पण नाही आता लक्षात राहिलं. दुसऱ्या अध्यायामध्ये ना अगदी पार आलं, चला सांगू 2च मिनिटात. हे बघा, हे असा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये की यमिमाम पुष्पतां वाचम प्रवदंत विपक्षिता वेदवादरता पार्थ नानिदस्तिवादिन कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदानम क्रिया विशेष बहुलाम भोगेश्वरी गतीं प्रति भोगेश्वरी प्रस्थाना तया अपहत चेतसा व्यावसायित्मिका बुद्धी समाधोन विधेयते. अशा पद्धतीनं काय, हे लोक जे आहेत का नाही, हे म्हणतात संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर जगी. म्हणजे यज्ञाधिक कर्म, हे यज्ञाधिक कर्म असतात हे वेदवित असतात ना. मग हे वेदवित कर्म करतात आणि मोठे कष्ट करतात. का बरं? ह्याला यज्ञाधिक कर्म करताना माऊली म्हणतात का ज्ञान जायच्या हाते तो समर्थ मुक्ती. म्हणजे ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता समर्थ आहे का ना. तसं का शतमुख संपत्ती स्वर्गीच्या उदाहरण देऊन काय सांगितलं, जसं शतमुख मग म्हणजे मग म्हणजे यज्ञ आणि किती यज्ञाची संपत्ती म्हणजे 100 यज्ञाची संपत्ती. अशा पद्धतीनं करून ठेवली का तो कोण होतो, तो इंद्र होतो त्या ठिकाणी. इंद्राला ती प्राप्त करून घेण्यासाठी मोठे कष्ट मोठे सायस असतात. किंवा मग का शतेक जन्मा जन्मोने ब्रह्मकर्मा तोची करी ब्रह्मा आणून हे. म्हणजे मग त्या ठिकाणी 100 ब्रह्मकर्म करायची. पण मनुष्य कोणता देह, तर मनुष्य देहामध्ये ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन अशा प्रकारे कर्म केले का तो कोण होतं त्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवच त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे सगळ्याला काय यज्ञाधिक कर्म करावं लागतात आणि ह्या यज्ञाधिक कर्माच्या माध्यमातून कोणता लोक प्राप्त होतो, तर अशा प्रकारे तो पुण्यलोक त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि मग त्या पुण्यलोकात राहून आणि मग अशा पद्धतीनं तो असणारा साधक काय करतो, पुण्यलोकामध्ये राहतो. आता त्याला पुण्यलोकात राहतो म्हणजे मग तिथं काय काय भोगायला मिळत असेल बरं. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय पहा, त्या 9व्या अध्यायामध्ये त्याला काय काय भोगायला मिळतं. कारण तिथलं शरीर असतं ते कोणतं शरीर असतं. आता या लोकामध्ये जे शरीर आहे आपलं, ह्या शरीराला कोणता देह म्हणायचा, हा पार्थिव देह झाला. हा जड पृथ्वीपासून निर्माण झालेलं
पंचमहाभूत एकत्र आलेलं. अशा पद्धतीनं हा देह कोणता आहे? पार्थिव. नाही म्हटलं तर तुम्ही गणपती विसर्जन करायचं जर म्हटलं तर तुम्ही त्याला कोणतं विसर्जन म्हणता? तुम्ही त्याला पार्थिव विसर्जन म्हणता. तसं हा देह कसा आहे? हा पार्थिव आहे. पृथ्वीचं तत्व जड जास्त किंवा सगळे तत्वांतून पंचमहाभूताच्या तत्वापासून निर्माण झालेला हा पार्थिव देह असतो. आणि मग स्वर्गामध्ये जायचं जर झालं तर तिथं कोणता देह असतो? तर स्वर्गामध्ये दिव्य देह असतात. आणि नरकामध्ये जर जायचं असेल तर ते कोणते देह असतात? ते नारकीय देह असतात. तसं हा स्वर्गामध्ये जातो आणि स्वर्गामध्ये देह कोणता असतो? तर त्याला त्या स्वर्गातला दिव्य असणारा देह असतो. दिव्य देह का बरं त्या स्वर्गामध्ये दिला? त्याचं कारण असं आहे का स्वर्गामध्ये भोग जे असतात ते कोणते भोग असतात? आता इथले आपले असे जे भोग आहे असे भोग असतात का? तिथले भोगसुद्धा काय असतात? दिव्य असतात. मग दिव्य भोग भोगण्याकरता त्याला शरीर कसं असलं पाहिजे? दिव्य शरीर त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मग काय करतो? त्या भोगामध्ये भोग भोगतो. ते भोग सांगताना माऊली म्हणतात, जेथ महासिद्धींची भांडारे, अमृताचे कोठरे, जये गावे खिलारे, कामधेनूचे अजून काय तिथं म्हणे गंधर्व गात गाणे, जेथ आयशी रंबा आयशी नाचणी. बरोबर ना? गंधर्व गात गाणे जेथ रंबा आयशी नाचणी, मुख्य उर्वशी मुख्य विलासिनी अवंतरिया. अशी त्या ठिकाणी मुख्य विलास भोग देणारे कोणी? उर्वशी नावाची अप्सर वगैरे त्या ठिकाणी असतात. हा, मग हे असे सगळे भोग भोगतो की नाही? असे सारे त्या ठिकाणी असणारे भोग त्या ठिकाणी भोगत असतो. पण आता हे भोग कुठपर्यंत भोगणार आहे? जोपर्यंत त्याचा पुण्याचा साठा ठरलेला असतो ना. कारण माऊली म्हणतात, तया पुण्याची पावटी सरे, सवेची पावटी सरे म्हणजे ते पुण्य संपलं रे संपलं का? सवेच म्हणजे लगेच आहे. इंद्रपानाची उटी उतरे, आहे का नाही? इंद्रपानाची उटी, इंद्रपाना, आहे का नाही? हा जो पद आहे हे त्या ठिकाणी काय होतं? त्याला लगेच सोडून बाजूला यावं लागतं. तुम्ही परदेशामध्ये गेल्याच्या नंतर किती काळ ठेवतात? जोपर्यंत तुमचा व्हिसा वगैरे ठेवलेला आहे आणि जोपर्यंत त्याची मर्यादा आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे ठेवलं जातं. आणि मग ते जर व्हिसा संपला तुमचा तर काय केलं जातं? सरकार म्हणतं यांना पाठवून द्या त्यांच्या तिकडं. तसं याचं सुद्धा काय? पुण्य संपून जातं. पुण्य संपल्याच्या नंतर आता याने काय तिथं जायसाठी पुण्य केलं होतं का? नव्हतं केलं पुण्य. जायसाठी केलं नव्हतं. परंतु काय केलं की याचं कर्तव्य, याचं कर्म दिव्य आहे ना. मग दिव्य कर्म करणारा काय अधोगतीला जाणार आहे का? मग याला पर्यायीनं कुठं जावं लागतं? त्या स्वर्गातील लोकाला जावं लागतं. तिथं काय त्याला राहण्याची फार आवड असते का? अजिबात नसते. आता त्या पुढं उभ्या आपल्याला येणार आहे. परंतु काय करावं? जावं लागत होतं. पण तिथलं पण पुण्य तयार झालं होतं. याच्या ठिकाणी पुण्य तयार झाल्यामुळं काय झालं? जसं आपण म्हणतो का रामकृष्ण नामी उन्मले साधले तयासी लादले सकळले ती. या रामकृष्ण नामाने एवढं त्या ठिकाणी तयार होतं. हा साधक आहे. आणि जीवनामध्ये अनुष्ठानं वगैरे होत असतात. त्याच्यातून पुण्य पण निर्माण होत असतं. आणि म्हणून त्या पुण्याने काय त्याला पर्यायाने त्या ठिकाणी जावं लागतं. पण तिथं गेल्याच्या नंतर अशा प्रकारचा त्या ठिकाणी तो भोग आणि भोगत असतो. आणि मग तो भोग भोगून झाल्याच्या नंतर ते पुण्य संपल्याच्या नंतर येऊ लागते माघारी मृत्यूलोका. परत त्याला काय होतं? मृत्यूलोकामध्ये त्या ठिकाणी यावा लागतो. तो योगभ्रष्ट. योगभ्रष्ट शब्दाचा विचार झाला. पुढं म्हणतात येतात, पण कुठं? सुची धनवंताच्या घरी जन्माचं येत असे. मग आता त्या ठिकाणी कोणत्या घरामध्ये जन्माला यायचं? त्याचं कारण असं होतं, मागच्या जन्मामध्ये त्याला प्रतिबंध का आला? असं विचार करा. का बरं माहिती आहे का? त्याला आईवडील व्यवस्थित भेटले नसतील, आईवडील चांगले नसतील, बायका पोरं चांगले नसतील, त्याला पारमार्थ करूनच दिलं नसेल, ते सारखं मागं लागायचं, हे करा ते करा ते करा. त्याच्यामध्येच त्याने गुंतून टाकलं. म्हणजे काय नशिबाने आला असेल त्याला माहीत नाही. पण त्याचा मार्ग वाटचाल होती ना, वाटचाल होती, पण त्याचा निश्चय पक्का झाला नाही. म्हणून त्याला विषयामध्ये रमावं लागत होतं, सगळं काय करावं लागत होतं. मग जास्त आसक्ती होती त्याची त्या ठिकाणी. म्हणून आता काय केलं की पुढच्या वेळेस अशी तरतूद होते का तो म्हणतो, या जन्मात म्हणत होता ना, ते संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता ह्या सेवा कुटुंबाची. म्हटले ना, देवधर्म सांदी पडिले सकळ आणि विषय गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबाचे समाधान. या कुटुंबाचं रात्रंदिवस कधी समाधान होत नाही. आणि दुर्लभ दर्शन ईश्वराचे, आणि ईश्वराचं अशा प्रकारचं दर्शन आहे फार दुर्लभ झालेलं आहे. अशी त्याची अवस्था त्या ठिकाणी होत असते. मग हा भाव त्याच्या अंतःकरणात राहिला की नाही? राहिला भाव. मग आता पुढच्या वेळेस त्याला देव भेटताना कुठे भेटेल? अशा ठिकाणी भेटेल का? भगवंत सुद्धा तरतूद करून देतो ना, असं ठिकाणी का देव द्यायचं त्याला? मग त्याला असं ठिकाण देतात की जसं आपण पाहतो की
भगवंताला जर अवतार घ्यायचा झाला तर कुठं अवतार घेतात? वसुदेव देवकीच्या घरी अवतार घेतात, आहे का नाही? नंद यशोदेच्या ठिकाणी अवतार घेतात, इतर ठिकाणी घेतात का? नाही. मग भगवंताचा जसा स्वभाव आहे चांगल्या ठिकाणी अवतार घ्यायचा, मग भक्ताला कुठं अवतार देईल बरं? तो पण अशा सुचिरभूत. बरं, त्या घरामध्ये जन्माला गेले, आई वडील त्या ठिकाणी पूर्ण पारमार्थिक नियमात सगळ्या गोष्टी वागणारे. पण जर गरिबी असेल तर परत याला कष्ट पडले की नाही? सगळे याला कष्ट पडले. आता हे कष्ट करायचे का परत पारमार्थ करायचा? दोन्हीतून काय करायचं? मग अशा पद्धतीनं तिथं सुचिरभूत, पवित्र असं सगळं असतं. आणि एवढंच नसतं, ते फार श्रीमंत पण त्या ठिकाणी असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला पारमार्थाला काय अनुकूल असतात. का अनुकूल असतात? मागच्या वर्षी पास झाला ना, मागच्या वर्षी नापास झाला ना, मग यावर्षी काय म्हणता तुम्ही? आता यावर्षी त्याला कोणतंच काम, काडी सुद्धा उचलायची नाही, मोडायची नाही. ब्रह्मनिष्ठ काडी जरी जीवनाती मोडी, तुकोबारायांचं प्रमाणे एवढी काडी जरी मोडायचं तरी नाही मोडायची, म्हणे दोष होईल. एवढं सुद्धा ते भगवंत त्याला काही ठेवत नाही. जसं काय त्याच्यातून त्याला लगेच संन्यास घेता येईल, अशा घरामध्ये त्याला त्या ठिकाणी काय पाठवलं जातं. ते घर सुचित म्हणजे पवित्र पण असतं, श्रीमंत असतात, घरी लक्ष्मी वास करत असते. काहीच नाही. आता काय राहिलं? आता फक्त अभ्यासाने अभ्यास. श्राद्ध तर मागच्या जन्मात होतीच ना भरपूर. काय श्राद्ध काय कमी झाले का? फक्त काय होतं, अभ्यासाचं उचल तर पाऊल नव्हते घेता येत, आता घेता येईल ना. आता वेळ आहे ना, फक्त झोपून नाही राहायचं, एवढं करायचं. नाही तर सगळा वेळ असतोय. आम्हाला टाईमपास. आता लोक जुगार खेळतात. काय आता त्यांना देवाने काय एवढा वेळ दिला काय माहिती, काय कोणाचा दोष आहे हाही कळत नाही. मग त्याच्यामध्ये ते वेळ घालतात, झोपा काढतात, कुठं काय. मग वेळ निघून जातात. आणि मग मग घर नाही आलं लवकर, मग मध्येच अंधार पडला का मग काळजी लागते. तसं अशा पद्धतीनं मग पुढच्या जन्मामध्ये मात्र याची सगळी तयारी भगवंत करून ठेवतात, किंवा त्याच्या प्रारब्धाने हे सगळं होत असतात. म्हणून सुची धनवंताच्या घरी जन्मास येत असो. आणि अशा प्रकारे सुचिरभूत म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य शुद्ध, पवित्र सोहळी, आहे का नाही? पवित्र सोहळी म्हणजे म्हणण्याचं काय काय अभंग येतो? पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. पवित्र सोहळी. बाबांचं ऐकलं होतं. हा. इथं तुम्ही सांगितलेला भाग तो तर आहे सर्व. त्याच्यातून की त्याला अभ्यासाची युक्ती कळाली नाही. अभ्यासही करीत होता, साधनाही करीत होता, श्रद्धाही होती, परंतु त्या अभ्यासामध्ये जो अंकुश शब्द आपल्याला काही एका ओळीत आलेला आहे बघा, कांबी. अभ्यासाची कांबी. तिथं ते अंकुश अर्थ दिलेला आहे. तर म्हणजे त्याच्याकडून ती युक्ती त्याला कळली नाही. म्हणजे काही कार्य करत असताना कधी कधी युक्ती चुकती. त्याचे काम शब्दाचा अर्थ तुम्हाला अजून एक सांगतो. काल काय बोललो आता आपण, तुम्ही पाठ ऐकलं नाही का? अहो, बुडणाऱ्याला गवताची काडी जरी हाताला लागली तरी काम होतंय का नाही? बस, एवढी काडी, एवढा अंकुश जरी हाताला लागला असता, तो का म्हणे नित्य तो का म्हणे मला पाहिजे अंकुश, हा युक्तीचा, नियमितपणाचा. जर अभ्यास असला, काम असले, अंकुश असला, तर मग तो मार्गाला पोचला असता. पण लागली का त्याच्या हाताला, तिथं अडचण आली थोडी, अशा अडचण असो. मग आता त्या ठिकाणी अशा पद्धतीने काय होतो, जन्म घेतो. कुठं? त्या घरामध्ये. तसं तुकोबाराय म्हणतात की नाही, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबारायांचा जन्म झाला कुठं झाला? माझ्या वडिलाशी मिराशी गा देवा. मिराशी म्हणजे आमची परंपरा कुठपासून आहे? विश्वंभर बुवापासूनच चालू होती ना, ज्ञानोबरांची परंपरा. आता फक्त संतांना योगभ्रष्ट म्हणायचं नाही, त्यांना लीलाकारी म्हणायचं. पण संत सुद्धा अवतार घेत असताना अवतार म्हणायचं. अवतार घेत असताना कुठे येतात? कुठं येते नाही. जिथं पारमार्थिक वातावरण आहे तिथं स्वाभाविकपणे त्यांना जन्म असतो का नाही? तिथं जन्मच त्यांना, किंवा भगवंताचाच तो अवतार असतो त्या ठिकाणी. पण मग श्रीमंत म्हणण्याचं तात्पर्य सांगा. तुकोबारायांच्या घरी सावकारकी, किती त्या ठिकाणी ऐश्वर होतं, काय कमी होतं का त्या ठिकाणी? सारं त्या ठिकाणी अनुकूल वातावरण त्यांना. नाथबाबांच्या बाबतीत बघा बरं, काय अनुकूल वातावरण होतं. कुठं रमले का ते? अभ्यास करायला सोपं झालं, ऐका नाही. आणि फारच संसार वाढला तर तुकोबाराय म्हणले, त्या वया आणि त्या इंद्रियाने जाऊ द्या, मला कटकट नको. नाही तर मग आपलं मी भांडारा डोंगरावरती राहतो, नाही तर यायचंच नाही. ते म्हणले तुझ्या वाटेचा बुडून टाकू, माझ्या फक्त ठेव, पण तू चल घरी बाबा. म्हणण्याचं तात्पर्य काय? हे एवढंच आता त्याने सांगून दिलं लोकांना, का तुम्ही याच्यामध्ये गुंतू नका. तुम्ही काय करा, होय तुका म्हणे लाभ होय तर व्यापार खरा फार काय शिकवावे. तो व्यापार, तो उदीम खाना, अशा पद्धतीनं करा.
हा पारमार्थाचा व्यापार करा, हा व्यापार करू नका. व्यापार म्हणजे कीर्तन करून पैसे घेणं हा व्यापार नाही. हा व्यापार म्हणजे पारमार्थ चांगला बळकटीनं, शेती कशी आपण चांगली करतो तशा पद्धतीनं करा असो. म्हणून अशा पद्धतीनं त्याचा त्या अनुकूल वातावरणामध्ये अवतार होत असतो. पुढे म्हणतात पहा जरा, ऐके कौतिक हे कैसे, जे शतमुखा जे लोक सायासे, ते तो पावे अनायासे, कैवल्यो काम. काय म्हणतात, ऐक अर्जुना ऐक, कौतिके हे कैसे, हे काय कौतुक आहे, काय नवले म्हणे, काय आश्चर्य. जसं आपण पाहतो की नाही की देखा नवल थया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. जे पार्थाचे जे सारथ्य पार्थाचे करत असे त्या सेवकाचं आम्हा घाले पाठीकडे, पुढे कळे काळाशी भिडे. म्हणजे स्वतः कळे काळाला भिडण्याकरता येतो. हे जसं नवल आहे का नाही, हे नवल आहे. म्हणजे भगवंत भक्ताचं कसं रक्षण करण्याकरता तत्पर असतो, हे जसं नवल आहे का नाही, तसं इथे एक नवल सांगितलं. म्हणे काय, ऐके हे नवल. अर्जुन एक नवल सांगू, एक आश्चर्य. काय आश्चर्य म्हणे बाबा, जे शतमुखा लोक सायाशे. शतमुख, शतमुख म्हणजे आता आपण म्हणलो ना, मुख म्हणजे यज्ञ. आणि किती यज्ञ, 100 यज्ञ. आणि कोणाला करून घ्यावं लागतात, इंद्रदेव आहे का नाही, त्या इंद्रदेवाला काय लोक, लोक म्हणजे पुण्यलोक. इंद्रदेवाचं लोक म्हणजे पुण्यलोक. त्याला प्राप्त करून घेण्याकरता सायास आहे. सायास म्हणजे फार कष्ट करावं लागतात, फार त्या ठिकाणी प्रयत्न करावं लागतात. कोणाला करावं लागतात, ज्याला इंद्रदेव व्हायचं आहे त्याला करावं लागत आहे. बरं, याने मला ते स्वर्गलोक पुण्यलोक प्राप्त व्हावं असा काय मनामध्ये भाव ठेवला होता का? काही भाव ठेवला नव्हता. याच्या डोक्यात काय होतं, मला फक्त ते मिळालं पाहिजे, मला फक्त मोक्ष मिळाला पाहिजे असाच भाव होता ना. मला स्वर्ग मिळावा असा भाव होता का? आणि स्वर्ग मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केला, इंद्राधिकारी प्रयत्न केला. आणि काय प्रयत्न केला, का शतमुख संपत्ती स्वर्गीच्या, स्वर्गाला प्राप्त करून घेण्याकरता शतमुख 100 यज्ञ त्या ठिकाणी करावे. त्याच्यासाठी फार कष्ट असतात. याने कोणते कष्ट होतात, केले होते का? कोणतेच कष्ट त्या ठिकाणी केले नव्हते. मग याचा हेतू काय होता? किंवा तुकोबारा म्हणतात की नाही, औषध द्यावया चालविले बाळा, दावून या गुळा दृष्टी पुढे. हा गुळ म्हणजे स्वर्ग. अर्जुनाला गुळ नाही दाखवला का? अरे म्हणले, अर्जुना तू जर ह्या लोकांमध्ये जर आणि असं धर्म कार्य करताना मरण पावला तर काय होशील, स्वर्गाला प्राप्त होशील. हा उपदेश आता अर्जुनाचा आहे का वेगळा कोणाचा आहे? आणि समजा तुझा जर या युद्धामध्ये जर उत्तीर्ण जर झाला तर य लोकातली भोग सत्ता भोगशील. य लोकातली भोग सत्ता अर्जुनाने भोगावी असा भगवंताच्या मनात भाव नाही. आणि उत्तम लोकाला जाऊन तिथला भोग भोगावा असा अर्जुनाच्या मनामध्ये भाव नाही. पण अर्जुन युद्ध कशासाठी करत होता? हे मिळवण्याकरताच चाललं होतं ना, मिळवण्याकरताच चालू होतं. मग सुरुवातीला काय करावं लागतं, गुळच द्यावा लागतो. दुसरं एकदम औषध दिलं. औषध म्हणजे मोक्ष आहे ना, मोक्षरूपी औषध. कोणाला पटेल का त्या ठिकाणी? पटणार नाही. मग काय, हा गुळ द्यायचा, ऐक नाही, गुळ द्यायचा. पण गुळ खाऊ घालणं हा येतो नाहीच आहे. आणि मग नंतर यांना कळलं, अर्जुनाला कळलं मला ते नकोच आहे, गुळ वगैरे म्हणजे मला स्वर्गादी नकोच आहे. पण आता काय करावं, उचलतं पाऊल घेतलं नाही ना चांगलं प्रयत्नाचं. म्हणून आता तो गुळ पण खावा लागणच ना, पर्यायच नाही राहायला खाली, ऐका नाही. पण त्याची खायची इच्छा होती का? आणि तो गुळ खाण्याकरता इंद्रादिकाला किती मोठं साहस करावं लागतात. याने काही साहस केलं का? याला दिला होता, तू खा आता, पर्याय नाही अशा पद्धतीनं. म्हणून आज एक उदाहरण असं आठवतं की त्या नचिकेता आणि यमाप्पा असं नाव आलं उपनिषदामध्ये. आता त्याच्या घरी काहीतरी झालं होतं, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कोणीतरी आता त्या ओळीवरती काहीतरी पाठवलं. बरं असू द्या, बघू नंतर, मी वाचेल वाटलं असतं. तो नचिकेता निघाला कुठं होता, यमाकडे निघाला होता, बरोबर ना. आणि वडिलांनी सांगितलं होतं, कोणता यज्ञ केला होता त्याने, काहीतरी यज्ञ केला होता, त्याच्यामध्ये गाया वगैरे सगळं द्यायचं होतं. पण त्या वडिलांचा मोह मात्र सुटत नव्हता. आणि मग तो वडिलांना म्हणू लागला, म्हणले मला जर आता माझा मोह तोडण्याकरता मला तुम्ही कोणाला द्याल, तुला यमाला देऊन टाकतो, जा म्हणे यमाच्या दारात. गेला यमाकडं आणि 3 दिवस तिथं राहिला होता. ब्राह्मणाच्या कुळातला होता म्हणून 3 दिवस थांबावं लागलं. म्हणून शेवटी मग यम म्हटला, तू 3 दिवस माझ्या दरवाजात येऊन थांबला, मग आता ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असा विनमुख जर गेला तर मग मला दोष लागेल. म्हणून यम सुद्धा घाबरतो का ब्राह्मणांना.
मग पवित्र ब्राह्मणाचं काम असंच असतं. म्हणून मग म्हटलं तू काहीतरी मागून घे. मग म्हटले 3 दिवस इथे येऊन उपाशी राहून माझ्यासाठी तुला थांबावं लागलं. तू 3 वर माग. त्याच्या 3 वर त्याने सांगितले. 3 वर मागितलं, पण त्याच्यामध्ये असा एक वर विषय आला होता त्याच्यामध्ये, का तो नचिकेता म्हणला, मला 3 वर नाही लक्षात राहिले, पण नचिकेता म्हणला, मला हे सगळं जरी दिलं पण हे टिकणार आहे का? मग मला सांग, हा देह पडल्याच्या नंतर काय होतंय? तुम्हाला अरे बाबा हा प्रश्न अनेकांना पडला, पण याचं उत्तर कोणालाच देता नाही आलं, कोणाला सांगता आलं नाही. मग मला तुझं बाकीचं आई एक दुर्मिळ भोग सत्ता भोगून मला काय मिळणार त्याच्यामध्ये? मला द्यायचं असलं तर हे दे, नाही तर मग चाललो म्हणला मी असंच, मला संपू टाक, असं कर तसं कर. असं म्हटल्याच्या नंतर पर्यायीनं मग ते सांगावं लागलं. म्हणले याचा कोणीतरी अधिकारीच असावा लागतो. म्हणण्याचं तात्पर्य काय, त्याला हे सगळं दिलं, पण त्याच्यामध्ये काय दिलं, हे वर पण दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये वडिलांना गेल्याच्या नंतर मनामध्ये, वडिलांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी द्वेषभाव नसावा. सगळं बाकीचं मिळू दे, पण आता त्याला ते मिळवावं असं वाटत होतं का? पण त्या वरामध्ये आलं ना, आता काय करावं? वरामध्ये त्या ठिकाणी आलं. तसं याचं काय झालं, याला हे वरामध्ये आलेलं आहे, हा प्राप्त झालेला आहे या ठिकाणी. याच्यासाठी याने काही कष्ट केले का? बरं, तो नचिकेता गेला कशासाठी होता आणि मिळून काय आलं त्या ठिकाणी? बस तशीच अवस्था या ठिकाणी काय होते, अशी याची त्या ठिकाणी होत असते. म्हणून जे शतमुख हा लोकसायास, आणि तो यज्ञ शतमुख म्हणजे हजारो यज्ञ करून लोक म्हणजे पुण्य लोक, स्वर्गादी लोक आणि सायासे, आणि त्या इंद्रदेवाला फार त्याला मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात. ते असणारे पुण्यलोक तो पावे अनायासे कैवल्य कामू. आणि याला कोणतं काम आहे, याला कोणती इच्छा आहे? याला काम कोणतं आहे? कैवल्य ना, मोक्षाची याला इच्छा आहे. म्हणजे मोक्ष इच्छेवान असणाऱ्या या योग्याला तो पावे. म्हणजे पावायचं काय होतं, मोक्ष. पण हा नाही प्राप्त झाला का? प्रयत्नाचं पाऊल उचललं नाही. मग काय मिळालं त्याला? त्या पद्धतीनं पुण्यलोक, ज्या पुण्यलोकाला प्राप्त करून घेण्याकरता इंद्रादिकांना फार 100 यज्ञाचं कष्ट करावं लागतं, त्याला ते अनायासे मिळाले, कष्ट वाचून मिळाले, प्रयत्न वाचून त्या ठिकाणी अशा प्रकारे मिळालं आहे. पुढं त्या ठिकाणी म्हणतात, मग तेथे जे अमोघ अलौकिक भोगताई सांग कंटाळे मन. काय म्हणतात, मग तेथीचे जे अमोघ, आता त्या असणाऱ्या पुढं पुण्यलोकात जे भोग आहेत का नाही, स्वर्गलोकातले पुण्यलोकातले जे भोग आहेत का नाही, ते भोग कसे त्या ठिकाणी अमोघ असणारे, कधीही नष्ट न होणारे असे त्या ठिकाणी काय भोग आहे. निष्फळ म्हणजे त्याला फळच कधी नाही, असं ते कधी होतं का? तिथं मनाच्या गतीप्रमाणे चालायचंय. तुमच्या मनामध्ये आलं ना, हा भोग भोगायचा आहे. आता तिथं स्वप्नामध्ये तुमचं कसं मनाने सगळं तयार करता, पण स्वप्नाचे धन हाती न पदरी असं होतं. तसं तिथं होतं का? स्वप्नातलं धन जागा झाल्यावर निष्फळ होतं का नाही? पण तिथलं होतं का निष्फळ कधी? तिथलं कधीच निष्फळ होत नाही. असं ते काय अमोघ असणारं, अमोप असणारं, अलोट असणारं आणि निष्फळ न होणारं असा तिथला त्या ठिकाणी काय भोग त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. अलौकिक भोग. आता तो जो भोग आहे, तो भोग त्या ठिकाणी कसा आहे बरं? अलौकिक. अलौकिक म्हणण्याचं तात्पर्य काय होतं, की शरीर काय त्या ठिकाणी त्याचं दिव्य आहे, आणि मग त्याचा भोग सुद्धा कसा असणार आहे? दिव्यच आहे ना. आता हे शरीर आपलं जे आपल्याला प्राप्त झालं की नाही, हे कोणतं शरीर आहे? हे पार्थिव शरीर आहे, हे जड शरीर आहे. याला जड शरीर म्हणा, पार्थिव म्हणजे जड म्हणा. तसं इथलं भोग सुद्धा कसे असतात? जड असतात. इथं लौकिक आहे का? दिव्य भोग आहे का? इथं भोग पण नाही दिव्य आणि शरीर पण दिव्य नाही, पण तिथला भोगही दिव्य आहे आणि तिथलं शरीर त्या ठिकाणी काय दिव्य. म्हणजे अशा प्रकारचं अलौकिक असणारे, दिव्य असणारे त्या ठिकाणी शरीर भोग अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी भोगत असतो. पण मग तो भोगत असताना त्याला फार बरं वाटत असतं ना, तिथं वाटत असं का बरं? माऊली म्हणतात, भोगी ताई सांग कंटाळी म्हण. आहे अर्जुना, सांग बरं, ते भोगताना त्याला कंटाळा येत नसेल का बरं? सांग शब्दाने काय घ्यायचं, हे अर्जुना सांग बरं, त्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी तो भोग असताना, परत आता भोगतोय का ठिकाणी सामान्य आहे का? भोग सामान्य नाही, पण तो भोग भोगत असताना त्याला कंटाळा येतो की नाही? अहो, त्याला य लोकातच कंटाळा आला होता. तो य लोकातच काय म्हणू लागला, परमेष्ठी पदा तुच्छ करीती सर्वदा. आता हे पद इंद्रादिक पद,
आता या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी, इंद्रादिक परमेष्टी पदा, तुकोबरा म्हणतात परमेष्टी पदा तुच्छ करीती सर्वदा. तुच्छ केलं फार त्यांनी कोणत्या पदाला, इंद्रादिक काय पहिल्याच अभंगामध्ये वर्णन आलं बघा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दुश्चिंती झणी झडो दिशी. म्हणजे तिथं कदाचित आणि झणी म्हणजे कदाचित माझी वृत्ती तिथं जाईल, पण जाईल पण मात्र त्या ठिकाणी जाऊ देऊ नको. का? दुःखाची शिराणी. दुःखाची शिराणी म्हणजे ती काय, दुःखाची वतनदारी. म्हणजे आता याच्यापेक्षा कोणतं पद मिळालं पाहिजे, म्हणून म्हटले परमेष्ठी, परम श्रेष्ठ असणारं पद, आणि त्याला काय तुच्छ कीर्ती सर्वदा, एकदम तुच्छ मानतात आहे का नाही. कसं तुच्छ मानतात, जसं आपण मागं पाहिलं की त्या ठिकाणी इंद्रभावना ते म्हणे पाबळे, आपुलेचे नागरपणे इंद्रभावना ते म्हणे पाबळे. आपल्या इतक्यात आपल्या सगळ्या अवस्थेच्या पुढं इंद्रादिक भोगाला काय पाबळं म्हणजे तुच्छ त्या ठिकाणी समजत असतो आहे का नाही. मला वाटतं दुसऱ्याच अध्यायामध्ये त्या ओव्या आपल्या होऊन गेलेले आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून अशा पद्धतीनं त्या भोगाला तो मात्र त्या ठिकाणी भोगल का, त्याला त्या ठिकाणी काय पूर्णतः अगदी कंटाळा आलेला असतो. कंटाळतं मन त्याला. कंटाळ म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर, आता जास्त होणार नाही पण थोडक्यात सांगतो. आता तो पोपट जो असतो की नाही, त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये आणल्याच्या नंतर त्याला काय बरं वाटतं का? बरं म्हणे पिंजरा पण सोन्याचा आहे ना, सोन्याचा पिंजरा आहे त्या ठिकाणी, पण सोन्याचा असला तरी त्याला बरं वाटतं का? त्याला कंटाळाच येतो का नाही तिथं. सोन्याचं जरी असलं आणि खायचं असलं आणि हिऱ्यानी पार अगदी मडवला जरी असला तरी कंटाळा येतो का नाही. किंवा उदाहरण अजून देऊन सांगतो की ते जेलमध्ये ना काही कैदी होते, आपले डॉक्टर जाधव बाबा सांगतात की ते कैदी होते आणि त्या कैद्यांमध्ये ना काही ना पंखे नव्हते, काही ना झोपायला काही नव्हतं, काही ना डास भरपूर चावायचे, काही ना जेवण भरपूर नव्हतं. मग एक मंत्री आला तिथं आणि मग म्हटलं लागला, आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने कोणाला काही मागायचं असेल तर मागून घ्या, मी तुम्हाला सगळं देतो. तर ते काय काय म्हणले, अहो आम्हाला चहा देतात, इथून पुढं कॉफी द्या. हे म्हणले यांना इथून पुढं कॉफी द्या. काय म्हटले, आम्हाला राहण्याची जरा व्यवस्था करा, राहण्याची व्यवस्था केली. काही म्हणले आम्हाला खाण्याची व्यवस्था करा, खाण्याची व्यवस्था केली. आणि एक जण होता ना, तो काही मागत नव्हता. मंत्र्यांनी त्याला विचारलं, तू का रे बाबा काही मागत का नाही, सगळ्यांनी काहीतरी मागितलं, तू का मागत नाही. तुम्हाला मला काय करा, मला याच्यातलं काहीच नका, मला हे सगळं आहे ना, हे सगळं नगण्य आहे, हे सगळं तुच्छ आहे. मग तुला काय पाहिजे, मला मोकळं व्हायचंय, मला याच्यातलं काहीच नको. म्हणजे मग हे सगळ्यामध्ये हे रमलेत, पण हा रमतोय का, हा रमत नाही. मग याला स्वर्गाधिक जर दिलं आणि फार अगदी परमेष्ठी पदा दिलं तरी तुच्छ करीते सर्वदा, ह्याचे द्याचे ध्यान सदा हरीचे चिंतन. इंद्रादिक भोग भोग नव्हे तो भवरोग, सार्वभौम्य राज्य पृथ्वीवर त्याशी काही नाही का, त्याची गरजच नाही आहे का नाही. योग सिद्धी सार योगाच्या माध्यमातून सिद्धी मिळतात का नाही, अष्टमा सिद्धी त्याला त्या सुद्धा नको. तुका म्हणशीन, तुका म्हणे त्याशी काहीतरी अवघा हरिवून वाटे शिन, असं काहीतरी शेवटी आलेले. म्हणजे त्याला सगळं शिन वाटतं, त्याला त्या ठिकाणी काय आहे पूर्ण अशा पद्धतीनं कंटाळा आलेला असतो. किंवा तुकोबराय म्हणतात, नाही सुख मज न लगे हा मान, होतो का सविस जीव माझा. नाही सुख मज, नको मला हे सुख नाही वाटत, नाही सुख मज न लगे हा मान, होतो का सविस जीव माझा. पुढं काय म्हणतात, देह उपचारा पोळतसी अंग, विषय तुल्य चांग मिष्टान ते, नायकावी थोरे व वाणिता काने, होतो का सविस जीव माझा, असं काहीतरी. आणि तुझं पावी आयसे काही करी काळा, पावी आयसे काही करी काळा, नको मृगजळा गो मज, तुका म्हणे माझे करी आता हित. आणि काहीतरी तुका म्हणे माझे करी आता हित, काढावे जळीत आगीतून. म्हणजे हे स्वर्ग वगैरे हे सगळं काय हे जळीत आहे. तो मागच्या दुसऱ्या अध्यात म्हटलं की ज्ञानोबाने, म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक व्यथा, स्वर्ग संसार नरक व्यथा का नाही. आणि तुकोबराय काय म्हणले, काढावे जळीत आगीतून. हे जळजळ निखारीचे आग्नीचे नाही, हे स्वर्गात जरी गेलं तर हे काय जळजळ ते निखारीचे. ये लोकांमध्ये तरी काय, ये लोकांमध्ये काय जळजळ ते निखारीचे. बरं आता सीता पंचवटीमध्ये होते ना, पंचवटीमध्ये रावणाकडे काही कमी होतं का द्यायला तिला, तिचं सगळं देण्याकरता सीतेला भोग वाटत होतं का.
तिनं कधी भोगलं का? तिनं असं कुठं आलं का? का सीता पंचवटी काय ते आपलं पंचवटी नाही, काय ते आशोक वाटिका, आशिक वाटिका, पंचवाटिका नाही आशोक वाटिका, आणि त्या ठिकाणी राहत होती. आणि तिच्या सेवेला दासी नव्हत्या का त्या ठिकाणी? सेवेला दासी होत्या, सगळं होतं, पण ती कधी समाधानाने सुखाने तिथं राहिले का? म्हणजे सगळं असून सुद्धा त्या ठिकाणी भोगण्याचं काही होतं का त्या ठिकाणी? जाऊ द्या. अहो, आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी गेलं तरी आपल्याला राहूच वाटतं का तिथं? बरं, तो मोठा बंगला, सगळं ऐश्वर्य सगळं असतं, तरी पण म्हणतो आपली झोपडीच बरी वाटते ना आपल्याला. आपली झोपडीच आपल्याला बरं वाटते. फॉरेनला गेला, परदेशात गेला, तरी पण आपल्या देशामध्ये आल्याच्या नंतर जे सुख आहे तसं तिकडं सुख आहे का? तसं सुख नाही. तसं ह्या मोक्ष स्वरूपामध्ये, जीवनमुक्त अवस्थेमध्ये जे सुख आहे ते ह्या बाकीच्या विषयामध्ये सुख असेल का? सुख नाही. म्हणजे त्याला काय, त्याला पूर्णपणे कंटाळा आलेला असतो. बरं, ते काय भोग किती आहे? माऊली म्हणतात ना, अलौकिक भोग आहे. ते सामान्य भोग नाही ना, अलौकिक असणारे, अप्रतिम असणारे, दिव्य असणारे भोग आहे. शरीर पण दिव्य आहे, परंतु त्याला मात्र अशा पद्धतीनं भोगावंच वाटत नाही. त्या भोगण्याचा पूर्णपणे काय होतो, कंटाळा आलेला असतो. त्याचं मन त्याला कंटाळून जातं. पुढे सांगा, ओव्या घ्यायच्यात का थांबायचंय? आता उशीर होत चाललंय. एक 5-10 मिनटं थांबण्याची तयारी असेल तर घेऊ शकतो आपण, आहे की नाही? चला. हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता, ऐसा दिव्य भोग भोगिता, अनुतापी नित्य. हा अंतरायो अवचिता. आता ते तो असणारा साधक योगी आहे का नाही, आणि त्या ठिकाणी काय भगवंताशी संवाद साधत आहे. भगवंताशी संवाद आपला नेहमीच साधलेला आहे, पण आपल्याला मात्र कळलेला नाही. भगवंताशी आपण जन्माला येण्याच्या आधी आहे की नाही, मग तिथं सुद्धा आपला संवाद आहेच आहे. आणि आता संवाद नाही का? आता सुद्धा आपला त्या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारचा संवाद भगवंताशी सुरूच असतो. कसा त्या ठिकाणी संवाद सुरू असतो? जसं बघा, तुम्हाला ओव्या आठवत असेल, किंवा मला असं वाटतंय या 6व्या अध्यायामध्येच, आणि जोपर्यंत त्याची असणारी नाळ आणि आईच्या नाळेला जोडलेली असते, बरोबर आहे की नाही, तोपर्यंत त्याला मागच्या जन्मामध्ये काय काय केलं हे सगळं आठवतं की नाही? हे सारं आठवत असतं. आणि मला असं वाटतं डॉक्टर बाबांनीच असं काहीतरी म्हटलेलं आहे, ते बघा, अभंग आठवत असेल तर तिथं सुद्धा त्याची विनंती चालू असते. तो भाव तो कोबराने आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून ते मध्ये म्हटलं की, बघा आठवत असेल तर, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी, दुरिताचे जाळे उगविन, आठविन. बघा काय, आता मला पण आठवत नाही अभंग. एक वेळ करी या दुःखा वेगळी, आठवीन पाय हातो माझा नवस. हा, दुःखा वेगळे कर. मग काय करीन? कसं दुरिताचे जाळे एक उगविन. वेळ हा करी या दुःखा वेगळे. हा, आवाज नाही येत. एक वेळ करी या एक दुःखा वेळ वेगळे, करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगविन. दुरितांचे जाळे उगवणी, हा, आठवीन पाय माझा नवस. हा, आठवीन पाय माझा नवस, हम्म. रात्री दिवस पांडुरंग. आता काय म्हणा, रात्रंदिवस मी काय करेन? आठवीन, आहे का नाही? आणि जन्माला आल्याच्या नंतर आठवीन का? का दुसरंच काय सुरू होतं त्याचं? दुसरंच काय सुरू होतं? आणि विनंती नव्हती केली का आतमध्ये? तेव्हा पण त्याची त्या ठिकाणी काय विनंती. बरं, जाऊ दे आता. मग नंतर पण त्याला ज्ञान होतं का नाही? नंतर पण त्याला ज्ञान होतं. आणि मग त्या ठिकाणी तो ज्ञान झाल्याच्या नंतर पण त्या ठिकाणी म्हणतो की नाही, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगता नारायणा, मास मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे, असं म्हणतो की नाही? काय सांगू गर्भातली यातना. अरे गर्भातलं जाऊ दे, येतं आल्याच्या नंतर संसार दुःखमुळं चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, किती तळमळ या ठिकाणी, काय अवस्था आहे. जळजळीत संसारामध्ये हे काय विषयाचे निखारे या ठिकाणी पाहायला मिळतात. इथं सुद्धा म्हणजे त्याला 2 वेळा आठवण होते. गर्भामध्ये स्वाभाविकपणे आठवण असते, आणि ज्ञान झाल्याच्या नंतर एक त्याला त्या ठिकाणी आठवण अशा पद्धतीनं होत असते. आणि मग त्या आठवणीमध्ये काय होत असतं, तर त्या ठिकाणी हा अंतरय अवचिता, का ओढवला भगवंता. अरे भगवंत देवा, अरे मी तर तुझ्याकडे निघालो होतो,
तुला प्राप्त करून घेण्याकरता निघालो होतो. पण हे अवचित अचानक हा ह्या ठिकाणी काय अंतराय म्हणजे काय भगवंतात आणि भक्तामध्ये अंतर पडणं हे काय त्या ठिकाणी विघ्न आहे. याला विघ्न असं म्हटलं जातं. तुकोबारांचं एक अभंग आहे, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळ दातारा ठाव मागे. त्याच्या आधी म्हटलं की क्षणभर आमच्या भाजनामध्ये क्षणभर जर त्या ठिकाणी आणि विक्षेप येत असेल, भजने विक्षेप त्याची पै मरण, न वाजावा क्षण एक वाया. बरोबर ना? म्हणजे भजनात जर विक्षेप आला तर त्याला त्या ठिकाणी काय येतं, मरण आल्यासारखं होत असतं, आहे का नाही? मग मागणी करताना तुकोबऱ्या काय म्हणले, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, असा वारा येऊन सुद्धा काही आघात होऊ नये, आहे का नाही? अशा पद्धतीचंच ते स्थळ जाताना ठाव मागे. आणि इथं किती मोठं आता मध्ये अंतर पडले देवा आपल्यामध्ये. मी तर तुझ्याकडे निघालो होतो, पण आता हे स्वर्गाधिक वगैरे हे सगळं असं मध्येच वडवलं या ठिकाणी. किती मोठा आघात झाला माझ्यावरती, किती आहे का नाही? तू मागणी करताना काय काही आयशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. उलट काय म्हणलं, नाठ ओनी देह, आठवण म्हणजे देहाची सुद्धा आठवण होऊ नये. कुठं? पायाच्या चिंतने. तुझं चिंतन करता असताना नाठ होणे देह पायाच्या चिंतने, आणि अवसान ते क्षण नाही मध्ये, आहे की नाही? एक क्षणभर सुद्धा काय अंतर, आहे की नाही? अवसान अंतर मध्ये गॅप पडूच नाही. अशी मागणी करतात की नाही? अशी मागणी करतात. आणि आता इथं किती मोठा गॅप पडलाय, किती मोठा अंतर पडले. स्वर्गाला जायचंय, स्वर्गात किती काळ राहायचंय तुम्हाला माहिती आहे ना? अहो हजारो वर्ष कितीतरी त्या काळा स्वर्गामध्ये राहावं लागतं. हा अंतर काय थोडा आहे का? मग हा अंतर म्हणजे विघ्न नाही पडलं का? आता तुम्हाला मध्ये भोग काय दिव्य आहे ना, पण आता तो त्याला भोगशी वाटन का बरं? अहो कसं भोगशी वाटन? दिव्य भोग जरी असले तरी त्याला ते दिव्य भोग नाही, भोग नव्हे तो भवरोग, अशा पद्धतीनं त्याला ते काय आहे, विघ्न निर्माण झालेलं असतं. म्हणून हा असणारा काय आहे, हा म्हणजे हा भोगाचा असणारा काय आहे, अंतराय अवचिताना अचानक. आणि का वाढवलं भगवंता हे देवा, अशा पद्धतीनं आम्हाला का बरं वाढवलं असेल, का त्या ठिकाणी येऊन प्राप्त झाला असेल? ऐसा देवी भोग भोगता अनुतापी नित्य. असा दिव्य भोग भोगत असताना आणि त्याच्या चित्तामध्ये काय सतत अशा प्रकारचा अनुताप असतो, आहे का नाही? अनुताप असतो. उलट मनुष्याने ना तुकोबराय म्हणतात की अनुताप हा नेहमी असला पाहिजे. नाथबाबाचे काही ग्रंथ आपल्या मिसळाबाने त्याला सार्थ केलेले. तर तुकोबरायांचा पण एक असाच अभंग आहे, मला ते आता ओवे आठवत नाही नाथबाबांच्या, पण तुकोबरायांचा असा अभंग आहे. ते म्हणले अनुतापचित काय अनुतापे दोष जाई न लगे निमिष, परितो राही विसावला आधी अवसान भला, तेची प्रायचित अनुताप नाही चित्त, तुका म्हणे पापा काहीतरी त्याची तुका म्हणे पापा शिवू नये अनुतापा, तुका म्हणे पापा शिवू नये अनुतापा. असा अनुताप आणि अशा पद्धतीनं काय अनुताप चित्त म्हणजे अनुतापे दोष जाय न लगे निमिष, म्हणजे निमिष म्हणजे पाप निलावायला जितके वेळ का नाही तितके वेळामध्ये काय त्याला जायला वेळ लागत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं इथून काय घ्यायचं की सतत आपल्याला अनुताप असला पाहिजे. काय अनुताप असला पाहिजे? जसं त्याला अनुताप होतो की नाही आपल्याला पण अनुताप होत असला पाहिजे. का मी ह्या संसारामध्ये का पडलो, कशासाठी पडलो? मला सगळं होता आलं पण काय होता आलं नाही, मला मुक्त होता आलं नाही. मुक्त होता नाही आलं, हाच आपल्या जीवनामध्ये काय सगळी सारखी खंत झाली पाहिजे की जाऊ दे आता नाही मुक्त आलं ना, पण देह तर प्राप्त झालं ना. बरं स्वर्गात काय आता आहे का आपण? नाही ना. उलट ते काय करतात, स्वर्गीचे आमार इच्छिता ते देवा, मृत्यू लोक व्हावा जन्म आमा. म्हणजे आता ही तरी एक जमेची बाजू आहे ना आपली, का आम्ही मृत्यू लोकांमध्ये आलो आणि आम्हाला हा देह प्राप्त झाला. आणि याच्यासाठी काय स्वर्गातले देव सुद्धा काय करतात, इच्छा करतात काय या लोकांमध्ये आम्हाला जन्म व्हावा, अपेक्षा ठेवतात. आणि इथं तर आम्ही आलो, म्हणजे ही एक जमेची बाजू आहे. पण इथं सुद्धा आता काय करायचा, अनुताप आपण करायचा. काय अनुताप करायचा? आता नाही गुंतर, आता इथून पुढे सगळं झालं. म्हणजे काय होतं, विषय असे सापेक्ष आले का असं वाटतं चला आता काय हरकत आहे, परमार्थ तरी करायचं आहे. विषयाला लाद घाला कंबाडात आणि हाकलून लावा तिकडं. आला किती दिव्य असला ना, मला नको बाबा, तुझं तू बघ काय असेल ते. आणि आपल्याला कर्तव्याने काही गोष्टी असेल त्याला लात मारू नये, पण अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारची आसक्ती
ठेवू नये, निरासक्त होऊन अशा पद्धतीनं सगळे भोगले, मग काही दोष लागत नाही. अशा पद्धतीनं राहिलं, हाच काय होऊ शकतो, दोष त्या ठिकाणी अनुतापाने जाऊ शकतो. किंवा तुकोबराय म्हणतात, विधी ते सेवन, विषय त्यागा ते सामन. म्हणजे तुम्ही विधीपूर्वक आणि त्याचं जर सेवन केलं तर तो भोग होईल का त्याग होईल? भोग नाही, उलट तो भोगून तुम्हाला काय होईल, त्याग होईल. भोगे घडे त्याग, त्यागा अंती येते भोग, ऐसे उरफाटे हे वर्म, धर्मांगीचं अधर्म. म्हणजे अशा पद्धतीने निरासक्त होऊन आणि सतत अनुताप आणि चित्तामध्ये ठेवून, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी त्या अनुतापाने नाहत असेल तर ते दोष जायला वेळ लागणार नाही. पण इथं माऊली म्हणतात, तो दिव्य भोगत असताना अशा पद्धतीनं त्याचा नित्य सातत्याने अनुताप त्याचा प्रायचित्त त्याचं चालूच असतं. अनुतापाचं तात्पर्य प्रायचित्तामध्ये घ्यायचं, असं त्याचं काय त्या ठिकाणी प्रायचित्त त्याला त्या ठिकाणी सुरूच असतं. म्हणजे हे प्रायचित्त कधी होतं, दंड झाला का मग तो प्रायचित्त घेतो. दंड आहे का नाही, दंड म्हणजेच प्रायचित्त असं अर्थाने घेतलं तरी चालू शकतं. म्हणजे हा दंड त्याला आला की नाही, कशामुळं दंड आला बरं? जसं तुकोबराय म्हणतात की नाही, आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन दुजे भावे, म्हणून पाठी लागतील भूते. आहे का नाही, येतील गवशित 5 जणे, ज्यांचे त्या वंचले आठवण होता, दंड या निमित्त कारणे. हे कोणतं कारण आहे, ज्याचं आहे त्याला न देता आपलं आहे आणि बसला भोगत, मग दंड मिळेल का नाही? तसं याला उचलता पाऊल घेऊन चालला असता तर मग कशाला दंड पडला असता. पण याला हा दंड पडला का नाही, आणि दंड पडला म्हणून आता करतोय काय करतोय, त्या ठिकाणी अनुताप करीत बसलाय, प्रायचित्त करीत बसलाय. म्हणून अशा पद्धतीचा हा दंड पडला, म्हणून हा अशा पद्धतीनं त्याला अनुताप, आणि अशा प्रकारे तो मनामध्ये सतत त्याचा विचार करत असतो. पुढे पहा का थांबायचं आता बरं, थांबून घेऊ. आता काय पुढं याचा विस्तार करायचा म्हणलं जरा थोडा वेळ लागतोच आहे, मग असं वाचून घ्यायला काय नाही, मग असू दे, चला काय हरकत नाही. आज जरा 10-15 मिनटं उशीर झाला, सगळ्यांची माफी मागतो. आहे की नाही, उचलतं पाऊल लाईन टाकलं म्हणून गोळ होतो कधी कधी.